याची आपण नोंद घ्या. एक और नियम है, 12th मैन मैच के चालू होने के पहले ही आपको भेजना है. अगर पहली गेंद गिरती है और 12th मैन नहीं होगा तो 3 रन का पेनल्टी है. बैट्समैन और बॉलर का नाम के लिए 12th मैन कंपलसरी है. अगर 12th मैन नहीं होगा तो 3 रन का पेनल्टी होगा उस टीम को पहली गेंद गिरने के बाद. हॅलो हॅलो USV स्पोर्ट्स आपले खेळाडू पाठवायचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ताबडतोब. USV स्पोर्ट्स देखिए सभी बैट्समैन, ये जो मेन एंट्रेंस है यहां से जाना है. सभी बैट्समैन से रिक्वेस्ट है कि आपको पवेलियन के पास ही बैठना है और मेन एंट्रेंस से ही जाना है. हॅलो हॅलो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा नमन करू. स्वराज्य संस्था छत्रपती शिवाय याचं मानस उदाहरण करून फाइट फॉर युअर राइट्स विथ स्पेशल सपोर्ट बाय वर्ल्ड पीस हार्मनी सीझन 2 कार क्रिकेट लीग याचं दुसरं पर्व तुम्ही बनवत आहात. आणि दुसऱ्या पर्वात आपण बघतो की पहिला सामना लीग मधला तुम्हाला पाहायला मिळतोय. कांदारे किंग्स विरोधात USV स्पोर्ट्स. USV स्पोर्ट्स या संघाने नाणेफेक जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय प्रणिल मोरेने आणि त्यानंतर इन्व्हाइट केले बॅटिंगला कांदारी किंग्स जिमी नाटेकरच्या पूर्ण संघाला. 6 षटकांचा सामना जसा आपण मगाशी उल्लेख केला की पहिल्या षटकापासून 5व्या षटकापर्यंत तुम्ही 9 धावांचा फटका मारू शकता. ही तुम्हाला मुभा आहे. 6व्या षटकात तुम्ही 9 धावांचा फटका मारू शकत नाही आणि त्याची रेंज कुठे आहे ती मला आम्ही ऑलरेडी सांगितलेली आहे. आणि थ्रू आउट द टुर्नामेंट कुठलाही फलंदाज चेंडूला हात लावण्याची जशी आपण सूचना मगाशी आयोजकांच्या माध्यमातून ऐकली आहे. सादिक राजापूरकर यांनी पूर्ण टीमला पूर्ण स्पर्धेला खेळाडूंना सूचना दिली आहे की कुठलाच खेळाडू बॉल शेक करणार नाही. जर तसं आढळलं ताबडतोब 3 रनची पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल. चला आपण डाव सुरुवात इथे करूया. स्ट्रायकिंगला फलंदाज सज्ज होतो लेफ्ट हँडर. स्ट्रायकिंग एंडला साजन नाही बॉलिंग मार्कवर साजन पाटील स्वतः संघ मला खेळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 11:27 आणि सामना सुरू होतोय. अंपायर सिग्नल करतात सामना सुरू होण्याचा. स्ट्राइक एंडला सुरेन, नॉन स्ट्राइकिंग एंडला अनिल आणि षटक क्रमांक पहिला साजन
बाकुडला चेंडू ऑन स्ट्राईक पूल करता प्रयत्न टायमिंग करू शकत नाही चेंडू शॉर्ट मिड विकेटला सर्कलच्या आतमध्ये चेंडू कव्हर होईल तोपर्यंत फलंदाज इथे एकदा तिथे कंप्लीट करतोय. सुरेन खातं उघडतं एका धावेने. सुरेनच्या सोबत आले तर फलंदाजीला म्हणजेच अनिल गोताड थोडंसं थांबून एक्झिक्यूट केल्या स्क्वेअरमध्ये चेंडू डीप मध्ये जातोय. एक टप्पा घेऊन सरळ सीमारेषे बाहेर खणखणीत सुरुवात आणि पहिल्याच चौकाराची नोंद झाली मैदानावर अनिल गोराडच्या बॅटमधून. धावसंख्या दाखलकर 5 धाबा. साजन पाटील याच्या विरोधात सुरुवात चांगली केली आहे पॉवर प्ले मध्ये खास करून चौकार मारला अनिलने. टॉस केलं होतं आउटसाइड एज इनसाइड आउट खेळाचा फटका खेळायचा होता पण टायमिंग जमलं नाहीये. आउटसाइड एज आणि चेंडू फ्लाय होतो थर्ड मॅन मध्ये तिथे एक धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 6 धावा धावफलकावर. सर लास्ट ईयर का आपको परफॉर्मेंस बता दूं साजन पाटिल सर ने एक ओवर में 4 विकेट ली थी और 2 रन्स का ओवर डाला था. इस ग्राउंड पे 2 रन्स का ओवर डालना बहुत बड़ी बात है और ऊपर से 4 विकेट भी लिया था. क्या बात आहे. खूप चांगला परफॉर्मन्स. क्या बात आहे. का चांगला टॉस केला होता चेंडूला. टॉस सुद्धा केलं होतं आपण बघतो त्या ठिकाणी बाउन्स सुद्धा खूप चांगला बघायला मिळतो या खार जिमखानाच्या खेळपट्टीवर. चांगला बाउन्स होतोय चेंडू आणि त्याचा उल्लेख केला की मागच्या वर्षी या राऊंडवर एका षटकात 4 विकेट आणि 2 धावा. हा फुल टॉस आहे. रबर स्टॅम्प मिड विकेट स्क्वेअर लेग मधून चेंडू सीमारेषे बाहेर षटकार. उत्तुंग फटका आलाय लेफ्ट हँडर सुरेनच्या बॅटमधून. षटकार आणि षटकारमुळे धावसंख्या वेग पकडते. धावफलक आपण बघतोय त्या दुहेरी अंकात 12 धावा. 12 विदाउट लॉस इन द फर्स्ट ओव्हर. पॉवर प्ले इन प्रोग्रेस. पुन्हा फुल टॉस आहे. मिस टाइम फटका. स्कोअरले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक काय जज करतोय. जजमेंट चांगलं आहे. फुल टॉस चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा ओव्हर द वेस्ट. ओव्हर द वेस्ट साठी पंचांनी हा नो बॉलचा सिग्नल दिलाय. नो +1 आणि तिसऱ्या पंचांना रेफर केला आहे. फिल्डिंग टीमने घेतला रिव्ह्यू. चॅलेंज केले पंचांच्या डिसिजनला. फुलटॉस बॉल ज्याप्रमाणे एक्झिक्यूट केले फलंदाजाने. स्ट्राईक एंडचे पंच आहेत आपण त्या ठिकाणी बघतो की त्यांनी ताबडतोब सिग्नल केलं नो बॉल आणि ते या डिसिजनला चॅलेंज केलंय म्हणजे USV स्पोर्ट्सने. राजेंद्र पाटील तिथे पंचांच्या भूमिकेत. स्ट्राईक एंडचे पंच मुख्य पंच आहेत ते जतीन भुयाळ. इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. नो +1. स्कोर मूव्स ऑन 14 एंड नेक्स्ट बॉल फ्री हिट. हेलो. एक इनिंग के लिए 2 रिव्यू है आपके पास. आपने एक रिव्यू गवा दिया है. एक और रिव्यू आपके पास मौजूद होगा. एक इनिंग के लिए 2 रिव्यू है. 6 षटकांच्या सामन्यामध्ये जर आपण सूचना ऐकली की प्रत्येक इनिंग मध्ये प्रत्येक संघाला 2-2 रिव्ह्यू आहेत. पुढचा चेंडू साजनचा थांबून एक्झिक्यूट केला. पॉवर पॅक शॉट. उडन खटोला सीमारेषे बाहेर षटकार आणि धावसंख्या तब्बल 20. अत्यंत आक्रमक सुरुवात बॅटिंग करत असताना कांधारी किंग्ज या संघाची. पहिल्या षटकाच्या अखेरीस तब्बल 20 धावा धावफलकावर पॉवर प्ले मध्ये. एक षटक हे मेंडेटरी पॉवर प्ले जसं मग अशी सादिक राजापूर यांनी उल्लेख केला. एक षटक मेंडेटरी पॉवर प्ले आणि तब्बल पॉवर प्ले मध्ये आले ते 20 धावा. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. जतीन सर फर्स्ट ओव्हर. जुना बॉल घेऊन ठेवा. आता कधी बॉल केला तर जुना बॉल आहे. तर सुरुवात चांगली भेटली आहे. आपण बघतो बॅटिंग करत असताना म्हणजेच कांधारी किंग्ज या संघाला तब्बल 20 धावा धावफलकावर. खार जिंकण्याचं मैदान म्हटल्यानंतर इथे धावांचा पाऊस तर पडतोच पडतो त्याच्यात त्रिमात्र शंका नाही. पण जेवढी चांगली विकेट ही बॅट्समन साठी आहे तेवढंच आपण बघतो की त्या ठिकाणी गोलंदाजी सुद्धा खूप चांगली होते. हे सुद्धा आपण चित्र बघितलंय खार जिमखानाच्या मैदानावर. षटक क्रमांक पहिलं पॅव्हलियन कडनं हाताळलं. आता मात्र चौथा संघनायक येतोय प्रणिल मोरे षटक क्रमांक 2 मध्ये. 20 ऑन स्कोर कार्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर विदाउट लॉस. सुरेन आणि त्याच्यासोबत आपण बघतो बॅटिंगला म्हणजेच अनिल गतोड. अगला जो होने वाला मुकाबला है वो है AS
प्रॉपर्टीज पाली बॉयज वर्सेस आरुषी चॅलेंजर्स. बॉलिंग मार्कवर प्रणिल मोरे. पहिला चेंडू स्क्वेअर कट डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडू कव्हर करेपर्यंत एकदा तिथे कंप्लीट केली आहे चेंडूवर फलंदाजाने. एका धावेने निश्चित आपण होते स्ट्राईक केले त्यांनी अनिलला आणलं. अनिल गोताड. अनिल खेळतोय वैयक्तिक 13 वर. एक उत्तुंग षटकार त्याने मारलाय. सुरण खेळतोय 9 वर 5 चेंडू मध्ये. धावसंख्या 21 षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. प्रणिल मोरे फील्ड मध्ये काही चेंजेस आणतोय पॉवर प्ले संपल्यानंतर. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू अनिल साठी. मिस टाइम हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा थोडासा वाढी शुभा होता. चेंडूच्या खाली आणि झेल बाद फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. अनिल गोताड बॅक टू डग आउट. विकेट फॉर कॅप्टन. विकेट फॉर प्रणिल मोरे. तो फर्स्ट विकेट डाऊन 21 धावा धावफलकावर. कॅफने अप्रतिम झेल टिपलाय डीप मध्ये. लॉंग ऑफ वरून आला होता आणि थोडासा वाईडिश आपण बघितलं मिड ऑफला तिथे झेल स्वीकारला. बॅटिंग साठी 1 डाऊन बॅट्समन फलंदाज येतो ग्राउंडच्या आतमध्ये. संकेत संतोष येतो नवीन फलंदाज. संतोष गायकर 1 डाऊन बॅट्समन. 21 लॉस ऑफ 1. विकेट फॉर कॅप्टन. प्रणिल मोरेने विकेट काढली आहे. आपल्या संघाला पहिला ब्रेक थ्रू त्याने मिळवून दिलाय. पुढचा चेंडू प्रणिलचा. फुलटा चेंडू थोडासा टॉस केला होता. बघतो त्या ठिकाणी थोडासा डीप होतो चेंडू आणि बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला फलंदाज संतोष गायकरने. एकदा तिथे कंप्लीट केली. स्ट्राईक केलं त्याने 16 ला घेऊन आलाय. धावसंख्या 22 धावा धावफलकावर. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघांनी रेडी राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. आरुषी चॅलेंजर्स आणि एस प्रॉपर्टीज टीम पाली बॉयज. 22 धावा. अगेन प्रणिल मोरे टू लेफ्ट हँडर सुरेन. क्या बात आहे. चांगला चेंडू होता. खोदून काढला अक्षरशः. ड्राईव्ह केला. स्ट्रेट ड्राईव्ह. शॉर्ट कव्हरचा खेळाडू येऊन चेंडू कव्हर करेपर्यंत एकदा तिथे कंप्लीट फलंदाज सुरेन कडून. धावसंख्या 23. पहिल्या षटकाखेर अत्यंत घणाघाती सुरुवात आपण बघितली होती. खूप चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली. 20 धावा कुठल्या त्या मैदानावर एका षटकाच्या अखेर. आता धावसंख्या 23 आहे आणि चांगलं कमबॅक गोलंदाजीमध्ये स्वतः संघनायकाचं कॅप्टनचं प्रणिल मोरेचं. फुल टॉस आणि त्याच्यावर स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. लांब लचक उत्तुंग षटकार. चांगला फटका आपण बघतोय फलंदाज स्ट्रायकिंग एंडला संतोष गायकरच्या बॅटमधून आणि धावसंख्या 29. ट्रोलिंग स्पोर्ट युट्यूब वर तुम्ही स्पर्धा घर बसल्या बघत आहात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. क्या बात आहे. कव्हर्स मध्ये तिथे क्षेत्रक आहे. ट्रॅप होता. स्वतःवर नाराज होता. एलिव्हेशन नव्हत्या फटक्यामध्ये. पॅरल स्ट्रोक आणि थेट खेळाडूच्या हातामध्ये शॉर्ट कव्हरला. ही चूक होत नाहीये आणि प्रणिलने अजून एक विकेट काढली या षटकामध्ये. 2 विकेट प्रणिलच्या आणि फलंदाज बाद. मंथनने झेल स्वीकारले डीप मध्ये. धावसंख्या 29. 29 रन बने. 29 लॉस ऑफ 2. दोन गडी बाद. 29 धावा धावफलकावर. सलामीचा फलंदाज अनिल गोताड बॅक टू डगआउट. त्यानंतर आपण बघतो की या ठिकाणी फलंदाज संतोष गायकर ऑल्सो बॅक टू डगआउट. आणि नाव द कॅप्टन इन द मिडल. संघनायक ग्राउंडच्या आतमध्ये दिनेश नाटेकर अर्थातच जेमी नाटेकर. खूप चांगले खेळाडू याच खार जिमखानने टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला दिले. सादिक राजापूरकर, जिमी नाटेकर, प्रणिल मोरे सारख्या दिग्गज खेळाडूंचा मी उल्लेख करेन. दोन षटकांचा बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन. पवनचा इशारा बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन. बॅटिंग करणाऱ्या संघाने मात्र बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. षटक क्रमांक 3 मध्ये संगणक ग्राउंडवर आल्यानंतर संगणकाने जणू काय हा निर्णय घेतला की आम्ही बॅटिंग पॉवर प्ले इथे घेत आहोत. धावसंख्या 29 धावा धावफलकावर आहेत 2 षटकांच्या अखेरीस. करंट रन रेट 14.5चा 2 गडी बाद. आणि बघायचं बॅटिंग पॉवर प्ले मध्ये षटक क्रमांक 3 कुठला गोलंदाज घेऊन येतोय.
गोलंदाज आहे वैभव. वैभव मोहिते न्यू बॉलर. बघा बॅटिंग पॉवर प्ले मध्ये फिल्डर्स कशा प्रकारे लावण्यात आलेत. समोर लेफ्ट हँड उभा आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेवल खेळाडू सेट केलाय, कारण त्या ठिकाणी जास्तीत जास्त धावा येऊ शकतात, कारण समोरचा एंड समोरची बाउंड्री थोडीशी दूर आहे. स्क्वेअर लेगला पॉइंटला खेळाडू आपण बघतो त्या ठिकाणी जास्त पाहायला मिळतात. एक स्क्वेअर लेग ठेवण्यात आलाय, एक मिड विकेट ठेवण्यात आलाय. दोन खेळाडू बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आणि एक एक्स्ट्रा कव्हर ठेवण्यात आलाय. लेफ्ट हँडर सुरेन साडी. तीन खेळाडू सर्कलच्या बाहेर बॅटिंग पॉवर प्ले मध्ये. वैभव मोहिते षटक क्रमांक 3. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ फ्रॉम द बॉडी. चांगलं टायमिंग केलंय चेंडूवर. वन बाउन्स ओव्हर द लाईन. खणखणीत चौकार. दर्जा क्लास टेक्निकल साऊंड क्रिकेटर सुरेन. दर्जेदार फटकेबाजी. धावसंख्या 33. पहिला चेंडू डीप पॉइंटला एक्झिक्यूट केला. वय वर्ष 50 आणि 50च्या पलीकडे ज्या खेळाडूचं वय आहे तो फलंदाज बघतो. स्ट्रायकिंग एंडला अबव 50 सुरेन. धावसंख्या 33. सुरेन खेळतोय 14 वर. नेक्स्ट बॉल वैभव मोहिते. फुल टॉस आहे. पुढचा फटका पण क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. मिड विकेटला चेंडू कव्हर होईल आणि तोपर्यंत कंप्लीट होईल ती फक्त एकच धाव. स्ट्राईक केला तो आता पोहोचलाय तो संघनायक या संघाचा जिमी नाटेकर. स्ट्राईक केला जिमी. दिनेश नाटेकर स्वतः संघनायक या संघाचा कॅप्टन. 34 धावा धावफलकर 2 गडी बाद. बॅटिंग पॉवर प्ले जो चालू आहे मैदानावर आतापर्यंत 2 चेंडू झालेत आणि धावा खर्च झाले ते 5. पुढचा चेंडू चांगला टायमिंग केलाय. हाफ वॉली केलं, ड्राईव्ह केलं, नॉस्टर केलं. संधी रनआउटची अजिबात इथे कॉल नव्हता जिमीचा. सेट बॅट्समन सुरेश चांगली बॅटिंग करतो मैदानावर आणि या ठिकाणी रनआउट स्वरूपात फलंदाज बाद होतोय आणि तिसरा धक्का लागलाय कांधारी किंग या संघाला. तिसरा धक्का लागलाय कांधारी किंग या संघाला. सुरेन खूप चांगली बॅटिंग करतो ग्राउंडवर आणि शॉर्ट कव्हरला जो फटका मारला जिमी अजिबात इंटरेस्टेड नव्हतं धाव घेण्यासाठी आणि सुरेनने थेट धाव घेतली स्ट्रायकिंग एंडला आणि ट्रिपला आला नाही आणि त्या मोमेंटला रनआउट या स्वरूपात फलंदाज बाद होते सुरेन. धावसंख्या 33. 3 गडी बाद. 33 नाही 34 धावा आय थिंक सो. 34 लॉस ऑफ 3 आणि बॅटिंगसाठी नवीन आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुरेश. सुरेश ऑन नॉट स्ट्राइकिंग एंड. अगेन वैभव मोहिते. हो चांगला चेंडू होता. खोलवर टप्प्याचा एक्झिक्यूट केला डीप मध्ये. मिड विकेट 2 खेळांच्या मधून चेंडू होईल तो फरार. खणखणीत चौकार. 2 खेळांच्या मधून चेंडू वेगाने निघून जातोय डीप मध्ये मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर आणि या चौकारामुळे धावसंख्या 38 धावा 38. वी आर इन द थर्ड ओव्हर. आतापर्यंत हा दुसरा चौकार या बॅटिंग पॉवर प्ले मधला. वैभव मोहिते पुन्हा एकदा समोर जिमी नाटेकर. धावसंख्या 38. 3 गडी बाद. हो चांगला चेंडू. लाईन चांगली होती. कॉट बिहाइंड अपील तुम्ही फक्त मुख्य पंचांकडे करू शकता, कारण चेंडू ज्यापर्यंत तो लँडिंग होतोय, डिलिव्हर होतोय, डिरेक्शन त्याचं बघू शकता, ते फक्त मुख्य पंच तुम्हाला सांगू शकतात. नॉट बिलॉंग्स टू स्ट्राइक इन अंपायर. नेक्स्ट बॉल. हाफ वॉली ड्राईव्ह. चिकी सिंगल कंप्लीट या ठिकाणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न सुद्धा केला होता. कार्पेट शॉट होता त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरला. स्ट्राईक स्वतःकडे ठेवले ते म्हणजेच जिमीने. 3 षटकांच्या अखेरीस करंट रन रेट 13चा. धावसंख्या 39. 3 गडी बाद. आपण पाहत आहोत द खार क्रिकेट लीग सीझन 2. फाइट फॉर युअर राइट्स with special 39 39 on the board with a special thanks support
for world peace harmony. Thank you so much for the big support. Present by Dinesh Tada, Jimmy Natekar. And first match in progress, Kandari King versus USV Sports. Toss won by USV Sports, related to field first. After 3 overs, there is a 39 score of Kandari King, loss of total 3 wicket. बघायचं आतापर्यंत षटकार आपण बघितलेत, पण 9 अजून बघितलेलं नाहीये. 9ची संधी असेल फलंदाजांना, बघायचं ते मारतील का आणि कुठला फलंदाज लगावेल तो 9वा पहिला, जो या खार क्रिकेट लीग मध्ये पहिला फलंदाज ठरेल. प्रणिल मोरे सेकंड स्पेल. प्रणिल मोरे बॉलिंग मार्कवर. हो, स्टिअर करण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू, प्रचंड वेग या चेंडूवर. जेव्हा परिषदेत त्याने टाकलं तेव्हा फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या. प्रणिलने 2 विकेट काढल्या होत्या. तोच गोलंदाज बॉलिंग मार्क पुन्हा अजून एक षटक घेऊन आलाय आणि पहिलाच बॉल डॉट. फुल टॉस ऑन साइडला, खूप लांब आणि खूप उंच मारलाय, सीमारेषे बाहेर षटकार. कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे नॉक. तर धावसंख्या धावफलकावर 45. हो हो हो, क्या बात आहे, क्या बात आहे. खूप चांगलं कमबॅक, गुड कमबॅक. षटकार मारल्यानंतर पुढचा चेंडूवर रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, वॅकेंट एरिया होता, पण जिमी टायमिंग करू शकला नाहीये. डॉट बॉल. संगनाच्या विरोधात संगनायकच उभा आहे. जिमी वर्सेस प्रणिल मोरे. दोन चांगल्या दर्जाचे खेळाडू, चांगल्या कॅलिबरचे खेळाडू एकमेकांसमोर, त्यामुळे चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल मैदानावर. 3 चेंडू अजून शिल्लक आहेत या षटकातले. खूप बाहेर आहे. विकेट किपर बीट झाला. थर्डमॅनचा खेळाडू तिथे आहे, चेंडू कव्हर करेल आणि पंचांचा इशारा या चेंडू वाईट बॉल. वाईट +1. दिशाहीन गोलंदाजी. 47 धावा धावफलकावर आहेत. जिमीच्या सोबत आता बॅटिंग आपण मुख्य मैदानावर आला आहे तो म्हणजेच सुरेश. 47 धावा 3 गडी बाद. आतापर्यंत आपण बघतोय की षटक क्रमांक 4 सुरू आहे आणि 3 चेंडूचा खेळ अजून नाही. हो, 3 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. 47. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग केला सुरेश. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. फील्डमध्ये काही चेंजेस आणतोय प्रणिल मोरे. पुढचा चेंडू सुरेशसाठी. लोड फुलचा चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय. मनगटी फटका क्षेत्रशका डीप मध्ये स्क्वेअरले मध्ये. चेंडू कव्हर करतो, थोडासा वेळ घेतलाय, पण जिमीने सांगितलं फक्त एकच धाव. अजिबात रिस्क घेत नाहीये. (48) पहिली इनिंग, 4थं षटक. प्रणिलचा पुढचा चेंडू समोर आता पुन्हा जिमी नाटेकर. हो, हा चेंडू चांगला होता. म्हणजे जणू काही बॅट्समनला आधीच रेडी केला होता आणि तो चेंडू खूप चांगला डिलिव्हर केला तो प्रणिल मोरेने. हलकासा खाली राहतो चेंडू आणि बीट होतो पूर्णपणे तो जिमी नाटेकर या चेंडूवर. डॉट बॉल. लास्ट बॉल टू गो. फ्लिक करायचा प्रयत्न होता, पंचांकडे अपील करतायत, पण एकदम बॅटच्या एकदम बॉटम एजला चेंडू आय थिंक तिथे लागलाय आणि तो सरळ निघून जातोय. खेळायचा होता स्क्वेअर लेग मध्ये, मनगटी फटका दाखवायचा होता, टायमिंग जमलं नाही या चेंडूवर. धावसंख्या बघतोय धाव प्रकार 49 धावा. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 49 धावा धावफलकावर आहेत 4 षटकांच्या अखेरीस. चार ओवर की समाप्ति, रन संख्या 49. 3 विकेटों का नुकसान. 2 ओवर का खेल अभी भी शेष है. यही मात्र एक मात्र ओवर है जहां पे आप 9वां मार सकते हो. 9 रन एक ही गेंद के ऊपर 9 रन बटोर सकते हो. इसके बाद आपको छठे ओवर में मौका बिल्कुल नहीं मिलेगा. 6व्या षटकासाठी मुभा अजिबात नाहीये. फक्त 5 षटकांपर्यंत तुम्हाला 9वां मारण्याची मुभा आहे. आणि बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो मंथन. (49) 49 3 गडी बाद. बॉलिंग मार्कवर मंथन येतोय. षटक क्रमांक 5.
आणि समोर आहे जिमी. जिमीसाठी फिल्डिंग, स्क्वेअर बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्यानंतर मिड विकेट, लॉंग ऑन, 4 खेळू आपण बघतो डीप मध्ये. फुलटॉस चेंडू होता, समोर ड्राईव्ह करायचा प्रयत्न, बॅटची आतली कड, या ठिकाणी खूप मोठी संधी होती जिमीकडे. आतली कड आणि आपण चेंडू जाऊन पायाला ब्रश होतोय, डॉट बॉल. ऑफसाईड आपण बघूया, डीप एक्स्ट्रा कव्हर सेट करण्यात आलाय. एक फ्लाइंग स्लिप आहे, गलीमध्ये थोडासा डीप मध्ये खेळाडू उभा आहे. एक पॉइंट होण्यात आलाय आणि एक मिड ऑफ, म्हणजे एकूण आपण बघतो त्या ठिकाणी 5 खेळाडू ऑफ साईडला आहेत. चेंडू समोर मारण्याचा प्रयत्न धावमध्ये गेला, चेंडू उंच गेलाय, मिस टाइम फटका आणि नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. गुड फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. खेळपट्टी त्या ठिकाणी बघतो आपण जी भरपूर बाउन्स आहे आणि पंचांकडे काही गोष्टीची मागणी होते. आय थिंक चेंडू तिथे डॅमेज झालाय. चला दुसरा चेंडू दिला जाईल पंचांकडून काढून. एक धाव इथे अंकित केली जाईल स्कोर कार्डवर, एक धाव इथे ऍड केली जाईल स्कोर कार्डवर. धावसंख्या 50. हेलो, दोनों टीम से रिक्वेस्ट है, एक बात नोट कर लो, अगर बॉल फूटता है तो वो बॉल पर जो भी रन्स रहेगा वही काउंट होगा. 6 होगा तो 6, आउट होगा तो आउट, और बॉल नेक्स्ट बॉल चेंज किया जाएगा. डेड बॉल नहीं होगा. 1 रन इथे ऍड केला जाईल स्कोर कार्डवर. चेंडू आपण चेंज केला 50वा धावफलकावर. रन बने 50. 5वां ओवर प्रगति पथ पे और गेंदबाजी मोर्चे पे फिर एक बार मंथन तैयार होते हुए. चला जास्त डिले नकोय, आपल्याला 6 षटकांचे सामने खेळवायचे आहेत. सर्व सामने आपण 6 षटकांचे ते खेळवणार आहोत. मंथन तयार, समोर सुरेश. आतापर्यंत एक चेंडू एका धावावर तो खेळतोय. दिनेश नाटेकर खेळतोय तो 11 चेंडूमध्ये 13 धावेवर. मंथन पुढचा चेंडू घेऊन लेफ्ट हँडर समोर मारलाय, उंच गेलाय चेंडू. क्षेत्ररक्षक जज करतोय, जजमेंट चांगलं आहे. मिड ऑफला थोडंसं बघतो मागे आला, हा खूप चांगला झेल फिनिश केला खेळाडूने. कमलेशने खूप चांगला झेल टिपलाय आणि लेफ्ट हँडर सुरेश बॅक टू डगआउट. लक्षात ठेवा इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघांचे संघनायक आरुषी चॅलेंजर्स आणि एएस प्रॉपर्टीज टीम पाली बॉईज. न्यू बॅट्समन धीरज मोरे, महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये ते कार्यरत आहेत. मुंबई पोलीस, आणि मुंबई पोलीस म्हटल्यानंतर दिग्गज खेळाडू संतोष शिंदेचा उल्लेख करेन, त्यानंतर अमित जगतापचा उल्लेख, संदीप दळवीचा उल्लेख करेन, त्यानंतर अमित जाधव जोगेश्वरीचा त्यांचा उल्लेख करेन, राजेश तांडेल, वॉट अ क्रिकेटर, योगेश जगताप बाजी. कोण विसरल्या खेळाडूंना ज्यांनी मुंबई क्रिकेटसाठी खूप चांगलं खेळ दाखवलाय, खूप चांगलं कार्य केलंय. 50 रन्स, 50 रन हो गए पुरे. आणि त्याचा अजून एक खरा फलंदाज ग्राउंड चॅटमध्ये ऍड होतोय, तो धीरज मोरे. मुंबई पोलीस म्हटलं तर फक्त खेळाडू नाही, मुंबई पोलीसने आम्हाला एक चांगला समालोचक सुद्धा दिला, मॉन्टी. हॅलो, दोन्ही एम्पायर्स 3 ओव्हर नंतर मॅन्डेटरी ड्रिंक्स ब्रेक आहे. 3 ओव्हर नंतर मॅन्डेटरी ड्रिंक्स ब्रेक आहे. ऊन भरपूर आहे, ड्रिंक्स ब्रेक घ्या. ओके चला आपण नेक्स्ट इनिंग पासून हे लक्षात ठेवूया की 3 षटकांतर मॅन्डेटरी असणार आहे ड्रिंक ब्रेक, ही गोष्ट लक्षात ठेवूया. आणि इव्हन मला असं वाटतं खेळाडू सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही पंचांना सांगू शकता जर पंच विसरले असतील तर. धावसंख्या 50. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज धीरज मोरे, ही इज ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू मंथनचा. हो क्या बात आहे, स्लाइस केलाय, व्हॉट अ शॉट.
स्टँड अँड डिलिव्हर, क्रॅकिंग शॉट. जसा चेंडू बाहेर आला अक्षर त्याला कापला, कट केला, अपिश कट आणि डी पॉइंटला सीमारेषे बाहेर चौकार. अपिश स्क्वेअर कट. नेत्रदीपक फटका, डोळ्यांचं पारणं फेडणारा धीरज मोरेच्या बॅटमधून. धावसंख्या 54. चौकाराने खातं उघडलंय मंथनच्या विरोधात. आतापर्यंत मंथनने चांगली गोलंदाजी केली होती 3 चेंडू पर्यंत. पुढचा चेंडू मंथनचा, समोर मारलाय, उंच गेलाय आणि लॉंगमनचा खेळाडू तिथे जज करतोय. तिथे मात्र जजमेंट चुकणार नाहीये. कमलेश अजून एक झेल टिपतोय, फलंदाज बाद. म्हणून मी म्हटलं की समोरची बाउंड्री तेवढी इझी नाहीये 9वा मारणं. इट्स नॉट इझी. पण जे चॅलेंज मला असं वाटतं या कबड्डीने ठेवलंय बघायचं. सादिक राजापूरकर स्वतः अनाउन्समेंट केली होती, पण कुठला असा फलंदाज इथे जो येईल जो इथे 9वा मारेल. सर पूरे जिमखाने को इंतजार है कि कब मनीष कोटियन बैटिंग को जाएंगे. एक लेजेंड खिलाड़ी है और सीनियर खिलाड़ी को 11 में कंपलसरी रखना ये रूल है. तो देखना होगा कि अगर अगली विकेट गिरती है तो क्या उनको बैटिंग के लिए मौका दिया जाएगा. लेकिन सादिक मुझे उस बात का इंतजार है कि कौन 9वां पहले मारेगा, क्योंकि जिस अंदाज से अभी सामने शॉट खेलने की कोशिश हुई है, दोनों बार बल्लेबाज वहां पे बाउंड्री लाइन के अंदर आउट हो चुके हैं. तो 6 की तमन्ना हम कर सकते हैं, एटलीस्ट 6 तो लग जाएगा, लेकिन 9वां लगना इतना इजी नहीं है. धीरज मोरे बैक टू डगआउट. न्यू बैट्समैन वासु. न्यू बैट्समैन वासु. मंथन को मिलने वाली और एक सफलता, रन संख्या 54, 5 विकेटों का नुकसान. 9 सेकंड पे टीम के कप्तान अभी भी मौजूद है, खड़े हैं. जमीन आटेकर आखिरी ओवर का इंतजार कर रहे हैं, जहां पे वो रन बनाएंगे अपनी टीम के लिए. इस ओवर के आखिरी गेंद. अब तक रन बने इस ओवर से 5, 2 विकेट. ओ क्या बात है, बहुत अच्छी गेंद, क्लीन बॉल कर दिया. जिस बात का जिक्र किया था सादिक राजापुरकर ने, करके यहाँ पे वासु की विकेट गिरी तो अगले मैच में मौका मिलेगा नहीं मिलेगा ये तो देखना होगा. लेकिन इस ओवर की अगर मैं बात करूं, क्या गेंदबाजी हुई है. मैग्निफिसेंट बॉलिंग परफॉर्मेंस. महज 4 रन और 3 विकेट, 5 रन और 3 विकेट चटकाए है वो मंथन ने. रन संख्या 54 हो चुकी है, 54 आफ्टर 5 ओवर. 5 ओवर की समाप्ति, रन संख्या 54 और 6 विकेटों का नुकसान. आधा दर्जन बल्लेबाज लौट चुके पैवेलियन में. न्यू बैट्समैन मनीष. आखिरी ओवर, स्लॉग ओवर, डेथ ओवर, निर्णायक षटक. चला चला सामना सुरू करूया आपण. बराच वेळ गेलाय पहिल्या इनिंग मध्ये. शेवट षटक, निर्णायक षटक. बॉलिंग मार्कवर कमलेश. स्ट्राईक एंडला स्वतः संघनायक, जो बऱ्याच वेळापासून आपण बघितलं की नॉस्ट्राईक एंडलाच उभा होता. मागच्या षटकात ज्याप्रमाणे घडामोडी घडल्या आणि जिमीला संधीच भेटली नाही स्ट्राईक एंडला येण्याची. जिमीच्या समोर धीरज मोरे आला, तो बाद झाला. नंतर बघितलं आपण वासुवाला, तो सुद्धा बाद झाला. अशा 2 विकेट पडल्या त्या ठिकाणी. 54, 54. कमलेश टू जिमी नाटेकर इन द लास्ट ओवर. नेक्स्ट मैच का टॉस के लिए आपको रेडी रहना है. आरुषी चैलेंजर्स और एएस प्रॉपर्टीज टीम पाली बॉयज, दोनों टीमचे कॅप्टन रेडी रहा. ओ लेग कटर बॉल, एक्सलेंट डिलीवरी. आरुषी चैलेंजर्स और एएस प्रॉपर्टी. हो घुटना टेक, घुटना टेक. और ये देख सिक्सर, देख व्हाट अ शॉट, ट्रेडमार्क शॉट जिमी नाटेकरचा. सीमारेषे बाहेर षटकार.
वर्सेस AS प्रॉपर्टीज। AS प्रॉपर्टी पाली बॉयज अगले मैच के लिए रेडी होना है आपको टॉस के लिए। चला चेंडू हरवलाय, नवीन चेंडू दिला जाईल तिथे त्या ठिकाणी बघायचा चेंडू इथे मात्र सुपूर्द केले झाले तो पंचांकडे। धावसंख्या 60, 4 बॉल टू गो। 4 गेंदों का खेल अभी भी शेष है। पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर जाऊ दिलाय, पंचांवर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे। पंचांकडे मागणी करतात संघनायक वाईट साठी आणि तिसऱ्या पंचांना रेफर केले की काय? हो, तिसऱ्या पंचांना रेफर केलंय बॅटिंग टीमने। आतापर्यंत त्यांनी रिव्ह्यू वापरला नव्हता, ऑलरेडी एका वक्त आपल्या फिल्डिंग टीमने रिव्ह्यू वापरलेला आहे। फक्त फिल्डिंग टीमने आतापर्यंत एक रिव्ह्यू वापरलाय, तो सुद्धा अनसक्सेसफुल राहिला आहे। त्यामुळे बॅटिंग टीममध्ये 2 रिव्ह्यू आहेत, त्याच्यापैकी त्यांनी एक रिव्ह्यू युटिलाइज केलाय जिमी नाटेकरने। बघा तिसरे पंच काय सांगतायत। वाईट साठी हा रिव्ह्यू होता। फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग सेट करून घ्या, एकत्र येण्याची गरज नाहीये। USV स्पोर्ट्स फिल्डिंग सेट करून घ्या। पंचांचा निर्णय तुमच्यापर्यंत येईलच, तोपर्यंत फिल्डिंग आपण लावून घ्या। व्हाईट बॉल साठी जो रिव्ह्यू घेण्यात आलाय त्या ठिकाणी विक्रम शेलारामचे तिसरे पंच त्या ठिकाणी ते चेक करतायत की नक्की चेंडू कुठे पडलाय, कुठून निघून जातोय, कुठे चेंडू फिनिश झालाय, लाईन काय आहे, त्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातील पंचांकडून। मुख्य पंचांकडून कुठल्या प्रकारचा सिग्नल आले नाहीये। गजेंद्र पाटील पंचांच्या भूमिकेत आहेत त्या ठिकाणी। इट्स अ वाईड बॉल, रिव्ह्यू सक्सेसफुल, इट्स अ वाईड। नाही झाला, बॅटिंग टीमने घेतलाच नाही, फिल्डिंग टीमने घेतला, यांनी घेतला, फिल्डिंग टीमने घेतला, बॅटिंग टीमने घेतलाच नाही आतापर्यंत। त्यामुळे आता दोन्ही रिव्ह्यू बॅलन्स आहेत आता बॅटिंग टीमकडे। रिव्ह्यू सक्सेसफुल 61। चेंडू स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये चेंडूवर, विकेट किपर बीट झालाय, बॅट्समन जवळजवळ बीट झालाय, मागे जातोय चेंडू आणि कव्हर होईल तोपर्यंत पंचांचा 22चा इशारा, फक्त 22चा इशारा गेल्या पंचांनी। एका धावेत भर, धावसंख्या 62, 62। स्ट्रायकिंग एला आपण बघतोय लेफ्ट हँडर आहे मनीषची वर्णी लागली मैदानावर। 62, 3 बॉल टू गो फ्रॉम दिस इनिंग। 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला या इनिंग मध्ये। स्ट्रायकिंगला मनीष उभा आहे, जो लेफ्ट हँडर आहे। षटकातला पुढचा चेंडू लेफ्ट हँडर साठी। चला फिल्डिंग टीम जरा लवकर सामना सुरू करा, आपण सर्व सामने 6-6 षटकांचे खेळतोय आणि आता घड्याळ बरोबर आपण बघतो की 12 वाजलेत। ऑन साइडला पूलचा फटका तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा, चांगली फिल्डिंग बघायला मिळते, त्याला क्षेत्ररक्षण बघायला मिळते, तोपर्यंत एकच धाव आणि धावसंख्या 63, 63 ऑन स्कोर कार्ड। 2 बॉल टू गो, 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे। कमलेशने या षटकात खूप चांगला इम्प्रेस केला, षटकार येऊन सुद्धा चांगलं कमबॅक केलं षट म्हणजेच कमलेशने आपल्या गोलंदाजीतून। जिमी नाटेकर खेळतो वैयक्तिक 19 14 चेंडू मध्ये। पुढचा चेंडू कमलेशचा लेफ्ट आर्म, चांगला चेंडू, स्लोअर वन, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस होता। जिमी सारखा बॅट्समन चेंडू ओळखू शकला नाहीये। टप्पा पडल्यानंतर मातीवरच्या विकेटवर, मातीच्या विकेटवर चेंडू जास्त बाउन्स होत नाही, अपेक्षा चेंडू बॅटवर येत नाहीये आणि निर्धाव चेंडू। लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस इनिंग, शेवटचा चेंडू। चलो आयुषी चॅलेंजर, रिव्हर्स अटेम्प्ट, वन मोर डॉट। धावसंख्या थांबली ती 64 वर आणि 65 धावसंख्येचं लक्ष असेल मैदानावर
USV स्पोर्ट्स या संघासमोर. पहिल्या ओव्हरला 20 रन येऊन सुद्धा मात्र खूप चांगली गोलंदाजी आपण बघत आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस आयुषी चॅलेंजर वर्सेस एस प्रॉपर्टीज टीम पाली बॉयज आणि दोन संघांमध्ये होईल. दोन्ही संघाचे संघनायक आपण या. दोनों टीम के कप्तान आइए. आयुषी चैलेंजर्स वर्सेस एस प्रॉपर्टीज टीम पाली बॉय. चला दोन्ही संघनायक टॉस साठी या. एस प्रॉपर्टीज पाली बॉयज आणि त्यांच्या विरोधात आयुषी चॅलेंजर्स. चला दोन्ही कॅप्टन्स आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित राहतील आणि हा टॉस करण्यासाठी हसनभाई मी आपल्याला विनंती करेन आपण हा टॉस करण्यासाठी पुढे यायचंय. हसनभाई सादिक सर टॉस कोणाकडून घेऊ. हा या हसनभाई या. चला आफ्ताब बेग एका बाजूला आहेत आणि हसन भाई सेंटर में आइए आणि निलेश सावंत आहेत एका बाजूला. सर कोण कॉल करतंय. हा कोण कॉल करतंय. हा दोन्ही टीमच्या कॅप्टनला पण ऑलरेडी आता एक एक कॅप देतोय आणि कॅप्टनने ही कॅप कंपल्सरी वेअर करायची आहे. लाल या साईडला आहे. रेड अँड ऑरेंज कॅप आहे म्हणजे त्यांचा जो किट आहे त्या किट प्रमाणे त्यांचा जो कॅपचा कलर आहे तो आपण त्यांना देतोय. एका बाजूला आफ्ताब आहेत एका बाजूला निलेश आहेत. चला शेक हँड्स करायचे दोन्ही कॅप्टन्स अँड हुज गोइंग कॉल. कोण कॉल करताय. चलिए आफ्ताब या ठिकाणी कॉल करेल. सो लेट्स स्पिन द कॉइन. हेड्स इज अ कॉल अँड टेल इट इज. सो टॉस जो आहे तो निलेश सावंत आपण टॉस जिंकलेला. सर्वप्रथम आफ्ताब भाई 2 मिनिट रुकिये. सर्वप्रथम टॉस जिंकला डिसिजन काय असणार आहे आणि किती उत्सुकता होती स्पर्धा खेळण्याची. गेल्या वर्षी पहिल्यांदा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं जिमीबाई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून. यावर्षी आता मात्र काय तयारी केली आहे तुमच्या संघाने. यावेळेस मी सगळे जे यंगस्टर आहेत ॲक्च्युली त्यांना मी इन्क्लूड केलं आहे की त्यांच्यावर भरोसा ठेवला आहे की चला तुम्ही या यावेळी. कारण का हर वेळेस मी म्हणजे जे सिनियर आहेत त्यांनाच घेतो पण ह्यावेळी मी यंगस्टरला घेतलं आहे की बोलू चला यांच्यावर विश्वास दाखवूया आणि त्यांनाच घेतलं आहे. आणि मी फिल्डिंग घेणार. आणि फिल्डिंग घेणार आज 6 ओव्हरची मॅच आहे. किती धावांपर्यंत समोरच्या टीमला अडवण्याचा प्रयत्न असेल. कमीत कमी 60-65 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू आम्ही. सो खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. चांगला खेळ करा आणि नक्कीच मॅच जिंकण्याचाही प्रयत्न करा. हसन भाई आपल्याला सुद्धा या ठिकाणी पुन्हा एकदा व्यासपीठावरती विराजमान होण्याची विनंती करेन. तर टॉस मात्र या ठिकाणी पूर्ण झालाय. निलेश सावंत यांनी मात्र टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून प्रथम आम्ही फिल्डिंग करू असा मात्र निर्णय कळवलाय. तर प्रेझेंटेशन बॉक्स मधून मात्र मी इथेच थांबतो आणि जशी मात्र दुसऱ्या डावाला सुरुवात होईल पुन्हा एकदा आपल्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मधून जॉईन होईल. तोपर्यंत थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच रोशन पाताडे. तर पहिलं सत्र समाप्त होत आहे. धावसंख्या अंकित झाली म्हणजे 64 आणि 65 धावसंख्येचं लक्ष असणार आहे ते म्हणजेच USV स्पोर्ट्स या संघासमोर. आणि बघा धावसंख्येचा पाठलाग इथे कशा प्रकारे केला जाईल. आपण थोडंसं विश्रांती घेतो. कॉमेडी बस इन्व्हाइट करतो या पण ऐकूया लालबाग परिसरच्या प्रतिम समालोचक जे मात्र मागच्या कित्येक वर्षापासून आपल्याला आवाजाची छाप सोडत आहेत ते म्हणजेच कॉमेडी पासून ऐकूया आवाज रोशन पाताडे यांचा. धन्यवाद.
धन्यवाद प्रसाद सर, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला मॅच बॉल द्या, अंपायर्सला मॅच बॉल द्या. ट्रोलिंग स्पोर्ट्स वरती सुद्धा आमचे काही प्रेक्षक जे आहेत ते लाईव्ह आमच्या सोबत जोडले गेले, त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपण आहात मुंबई परिसरातल्या या खार परिसरामध्ये, खार परिसरातून खार जिमखान्याचं हे मैदान आणि त्यावर रंगणारी ही स्पर्धा अर्थात खार क्रिकेट लीग KCL 2026 हे दुसरं पर्व आपण बघतोय. आणि पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एका बाजूला आपण जर पाहिलं तर कांधारी किंग्स, ज्यांचं नेतृत्व मात्र जिमी नाटेकर करतायत, आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर USV वॉरियर्स अर्थात साजन पाटील सरांची टीम आहे. आणि त्यांना मात्र आता जिंकण्यासाठी 65 धावांचं टार्गेट मात्र सेट केलं गेलं, 65 टू विन. 65 धावांचं हे आव्हान मात्र पार पाडण्यासाठी मैदानावर सलामीची जोडी दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. ओपनिंग पेअर मध्ये आपण बघतोय स्वतः प्रणिल मोरे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये, आणि त्यांच्या जोडीला कैफ असे सलामीचे 2 फलंदाज. मॅच बॉल द्यायचा आहे पंचांना. कमिटी आपल्याला विनंती आहे, आपण जरा मैदानाकडे लक्ष ठेवा. मॅच बॉल द्या अंपायर्सना. या पुढील सामन्याचा टॉस आयुषी चॅलेंजर्स निलेश सावंत अँड टीमने जिंकलाय, आणि प्रथम क्षेत्ररक्षण आम्ही करू असा निर्णय कळवलाय. विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर AS प्रॉपर्टीज पाली बॉयजचा सामना होणार आहे, म्हणजेच अफ्ताब बैक त्या ठिकाणी मात्र कॅप्टनच्या भूमिकेत आपण पाहिले. अक्रम शेख अँड सादत शेख यांची टीम आहे. आणि दुसऱ्या बाजूने मात्र आपण जर पाहिलं तर आयुषी चॅलेंजर्स राहुलजी सावंत यांचा संघ मैदानामध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळेल. निलेशनी सुद्धा सांगितलं की गतवर्षी आपण सिनियर प्लेयर्सला घेऊन खेळलो, पण यावर्षी मात्र यंगस्टर्सना त्यांनी संधी दिली आपल्या टीममध्ये खेळण्यासाठी. स्थानिक खेळाडूंना मात्र या ठिकाणी हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्याचं काम सातत्यपूर्ण केलं जात आहे. गेले 2 वर्ष दिनेशजी नाटेकर आणि संपूर्ण आपली ही आयोजन समिती फाइट फॉर युअर राइट्स विथ द स्पेशल सपोर्ट वर्ल्ड पीस हार्मनी, एक दैदिप्यमान असं आयोजन आपण बघत आहात. आज शकील सैफी साहेब असतील, सुंदरण्णा नायडू असतील, नरेशजी शर्मा असतील. सकाळच्या सत्रामध्ये चिंतामणी निवाटे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले होते, जे प्रभाग क्रमांक 99 चे नगरसेवक आहेत. सोबतच आपण जर पाहिलं तर खार जिमखानाचे चेअरमन सन्माननीय संजयजी मोदी साहेबांचं सुद्धा खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी. स्थानिक खेळाडूंना मात्र एक चांगला वाव दिला जातो, एक चांगली संधी दिली जाते, एक चांगलं प्लॅटफॉर्म, एक हक्काचं व्यासपीठ मात्र मिळवून देण्याचं काम, आणि या आयोजन समितीचंही कौतुक आहे. जाऊया मात्र आता दुसऱ्या डावाला सुरुवात होते, ज्या ठिकाणी मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रणिल मोरे ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय, आणि तिच्या जोडीला कैफ आहे. आणि बॉलिंग मार्क वरती स्पर्धेचे आयोजक म्हणून जर आपण पाहिलं तर यजमान आहेत अर्थात दिनेश नाटेकर, ज्यांना आपण टेनिस क्रिकेटच्या पटलावरती जिमी नाटेकर या नावानं ओळखतो. डावकुरे हाताचे एक वेगवान गोलंदाज. ट्रोलिंग स्पोर्ट्स वरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत, उपस्थित प्रेक्षकांचं मैदानावरती हार्दिक स्वागत. ऑनफिल्ड पंच म्हणून सध्या जर पाहिलं तर जतीन भुयाळ सर, आणि त्यांच्या जोडीला आपण जर पाहिलं तर पाटील सर त्या ठिकाणी अंपायरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिमीचा पहिला बॉल, स्लोअर वन डिलिव्हरी, गतीमध्ये चांगला प्रयत्न या ठिकाणी बदल करण्याचा होतोय. दणका अनुभव या गोलंदाजाकडे, कसलेला गोलंदाज आहे जिमी. आणि पहिलाच बॉल मात्र प्रणिल मोरे सारखा फलंदाज समोर असताना त्याला बीट केलं जाते. एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. 6 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेच आहे, फक्त 2 खेळाडू दायऱ्याच्या बाहेर आहेत. यावेळेला मात्र राईट इन अ स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. ओरपी चेंडू होता, आडव्या बॅटने मात्र चेंडूला पाठवलंय सडक पे कडक, एक कडक बेधडक षटकार. एक मिड विकेट सजवलाय, एक एक्स्ट्रा कव्हरला डीपला आपल्याला खेळाडू बघायला मिळतोय. बाकी खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल निर्धाव चेंडूने सांगता झाली, पण दुसऱ्या बॉलवरती प्रणिल मोरेने आपले हात खोलण्याचा प्रयत्न केलाय. यावेळेला मात्र यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. अगदी सुईमधून धागा काढावा तसा मात्र 2 पायांच्या मधून मात्र जागा शोधली आहे जिमीने, आणि प्रणिल मोरेला केलंय 4 मुंड्याचित. क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉइड, लाकूड तोड गोलंदाजी, आणि प्रणिल मोरे बाद. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते प्रणिल मोरे याची. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला बॉल
निर्धाव चेंडू आला, दुसरा चेंडूवर षटकार ठोकलाय, तर तिसऱ्या बॉलवरती मात्र अगदी क्लीन बोल्ड केलं प्रणिल मोरेला. महत्वपूर्ण विकेट आहे या मॅच मध्ये. प्रणिल मोरे सारखा फलंदाज या मैदानावरती मात्र आपण जर पाहिलं तर गेली कित्येक वर्ष त्यांचा केला जाणारा सराव आणि मुंबईच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपण जर पाहिलं तर या खेळाडूचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं. आणि दोन्ही बाजूला आपण जर पाहिलं तर दांडगे खेळाडू आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट असा हा सामना चालू होता मैदानामध्ये. जिमीने मात्र या वेळेला प्रणिलला माघारी परतवलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर चव्हाण. 3 बॉल 6 धावा 1 विकेट. USV वॉरियर्स संघ मालक म्हणून आपण जर पाहिलं तर सन्माननीय साजन पाटील सरांची टीम आहे. आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर सध्या कांदारी किंग्स विकीजी कांदारी आणि अर्जुनजी कांदारी यांचा संघ मैदानावरती खेळतोय. एकंदरीत IPL च्या धर्तीवरती चालू असणारे हे आयोजन आपण पाहू शकता. असं वाटतं एका बाजूला कोलकाता नाईट रायडर आणि चेन्नई सुपर किंग्स मध्ये चालू असलेला हा सामना सुरू आहे मैदानामध्ये. या वेळेला मात्र लेट कटचा प्रयत्न होतोय. बॅकवर्ड पॉइंटला गलीमध्ये मात्र फिल्डर आहेत. एक धाव घेण्याची संधी मिळते. सिंगलने मात्र धावफलक पुढे चाललंय. सेन्सिबल क्रिकेट. विकेट पडल्यानंतर या रखरखत्या उन्हामध्ये मात्र असं हिरवळ गालीच्या पसरवल्यासारखं हे मैदान खार जिमखाना आणि त्यावर रंगत असलेली स्पर्धा खार क्रिकेट लीग 2026. या वेळेला मात्र डाऊन द लेग साइड जतीन भुयाळ सर मात्र मागे फिरतायत आणि दोन्ही हात करतायत जमिनीला समांतर. धावा मात्र मिळतील त्या अवांतर. अतिरिक्त धावेने मात्र धावफलकाच्या आकड्यामध्ये बदल घडतोय. लोअर फुल टॉस होता. या वेळेला पुन्हा एकदा मात्र मिड विकेटला फिल्डर आहे त्या ठिकाणी. अडवला गेलाय की नाही हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल पंचांकडून. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी बघायला मिळते. मिड विकेट बाउंड्री लाईन वरती स्वतः पडले परंतु बॉलला अडवलं. एखादा खेळाडू ज्या वेळेला मैदानामध्ये पडत असतो तर तो फक्त पडत नसतो तर तो मैदानावरती घडत असतो. आणि अशा संधी असतात अशा स्थानिक स्पर्धांमधून मात्र स्वतःला घडवण्याची. ते म्हटलं जातं ना की स्वतःला सिद्ध करा जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. आणि ही सिद्ध करण्याची नामी संधी आहे या सर्व खेळाडूंच्या हातामध्ये. या वेळेला मात्र पिचिंग चांगली आहे. चांगला इम्पॅक्ट पाहायला मिळतोय. पंचांकडून सुद्धा फेअर डिलिव्हरी घोषित केली जाते. व्हॅलिड बॉल येतोय. लिगल डिलिव्हरी हाताळली जाते जिमीकडून. आणि या निर्धाव चेंडू सोबत मात्र ओव्हर नंबर 1 ची होईल सांगता. पहिल्या षटकाखेरीस संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 10 धावा 1 गडी बाद. 65 धावांचं टार्गेट आहे. 5 ओव्हरचा खेळ शिल्लक राहिलाय. अजून 55 धावांचा पाठलाग करणं बाकी आहे. चला जरा वेळेचं बंधन असणार आहे. प्रत्येक 6 ओव्हरसाठी आपल्याला 30 मिनिटांचा निर्धारित वेळ दिला जातोय. प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग नाही झाली पाहिजे मैदानामध्ये. मैदानावरचं डिस्कशन कमी करा. जिमी सर आपण ऑर्गनायझर आहात. आपण थोडंसं सहकार्य करा. वेळ जास्त घालवू नका. एक क्वालिटी क्रिकेट आपण अनुभवणार आहोत या 2 दिवसांमध्ये. पहिल्या डावासाठी आवाज आपण ऐकलात ते माझे सहकारी समालोचक आमचे गुरुवर्य प्रसाद परब सरांचा. दरम्यान बॉलिंग मार्क वरती आपण जर पाहिलं तर धीरज मोरेला पाचारण केलं जाते बॉलिंगसाठी. ओव्हर द विकेटचा मारा घेऊन मात्र धीरज सज्ज आहे. स्ट्राईक वरती बॅटिंग साठी आपण जर पाहिलं तर प्रणिलची जागा घेण्यासाठी सागर चव्हाण आले होते आणि त्यांच्या जोडीला मात्र कैफ. सागर चव्हाण आहेत स्ट्राईकवर. धीरज मोरे वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं दुसरं षटक घेऊन. फिल्डिंग मध्ये वारंवार बदल केले जात आहेत. पॉवर प्लेचा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 ते 5 ओव्हर मध्ये कधीही आपण बॅटिंग पॉवर प्ले स्वीकारू शकता. दरम्यान धीरजचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर दांडी गुल. क्लीन बोल्ड. अगदी मधली यष्टी वाकवली आहे. विकेट टू विकेट गोलंदाजी आणि सागर चव्हाण तंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला. सेकंड विकेट डाऊन. मिडल ऑफ द स्टंप वर आदळलाय. फर्निचर डिस्ट्रॉइड.
अगदी मागे जागा खुली करून दिली होती. म्हणजे आपण एकंदरीत असंही म्हणू शकतो की गोलंदाजाला या ठिकाणी मात्र ही संधी होती आणि त्या नामी संधीचा पूर्ण फायदा उचलला तो धीरज मोरेने. फलंदाजानं पुढचा दरवाजा बंद केला म्हणून काय झालं, गोलंदाजानं मागच्या दारानं चोरी केली. अगदी ऑन साइडच्या बाउंड्री ज्या आहेत, ऑफ साइडच्या बाउंड्री ज्या आहेत थोडेसे छोटे आहेत आणि त्यामुळे जास्तीचा प्रयत्न आहे फलंदाजांचा की ऑन आणि ऑफ साइडला खेळण्याचा. आणि त्याच नादामध्ये मात्र या ठिकाणी आपली विकेट गमावली होती सागर चव्हाणने. एक चांगला बॉल होता, चांगली पिचिंग होती, मिडल ऑफ द स्टंप वरचा हा बॉल आणि खूप लवकर पोझिशन मध्ये आले. या वेळेला मात्र मोठा प्रहार ऑन साइडला उडवलाय, बॉल हवेमध्ये आहे, जाईल सीमारेषेच्या पलीकडे आणि येत आहेत अर्धा डझन धावा. फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. 16 ऑन बोर्ड, 16 धावा, 2 गडी बाद. नवीन फलंदाज निलेश आले आहेत, स्वतः कॅप्टन प्रणील कॅप्टन आहेत. या वेळेला मात्र निलेशच्या बॅटमधून निघालेला जमिनीलगतचा फटका मिड विकेटला चाललाय. एकच धाव घेण्याची संधी मिळते निलेशला. प्रणील मोरे कॅप्टन आहेत. सध्या धावसंख्या आपण जर पाहिली तर 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 17 ऑन बोर्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स. तीन बॉलचा खेळ संपतोय, 3 बॉलचा खेळ बाकी आहे, थोडा है, थोड़े की जरूरत है. 17 धावा, 2 गडी बाद. चांगली ऍक्शन आहे आणि ऍक्शन वरती मात्र रिॲक्शनचा प्रयत्न होता या वेळेला. अगदी बरोबर गाईडलाईन पकडून केली जाणारी गोलंदाजी, अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे धीरज मोरे यांचा. ते म्हटलं जातं ना की क्रिकेटमध्ये टप्पा आणि बाहुबलीमध्ये कटप्पा खूप महत्वाचा आहे. या वेळेला मात्र हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पुल, पुल इज पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल. वन मोर बिग हिट, वन मोर मॅक्सिमम. आणखीन एक षटकार मात्र पाहायला मिळतोय. या वेळेला कैफ स्ट्राईक वर होते आणि कैफने मात्र बरोबर चेंडूला ओळखलं, पारखलं, निरखलं आणि यानंतर मात्र हा षटकार मिड विकेट बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून या 6 धावा. आणि धावसंख्येच्या आकड्यात होतो बदल. 1.5 चेंडू नंतर 23 धावा, 2 गडी बाद. 25 बॉल 42 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल शिल्लक. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. हा फुलटॉस होता, ऑन साइडला खेळला आहे. पुन्हा एकदा मात्र सिंगलचा मानस आहे. एकच धाव घेण्याची संधी मिळाली शेवटच्या बॉलवर. ओव्हरची होईल समाप्ती आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड आहे 2 गडी बाद. 12 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 24 या धावसंख्येवर 24 रन 2 विकेटों के नुकसान पर पहले 2 ओवर की समाप्ति और 41 रन बनाने हैं आने वाली 24 गेंदों में. अब ये बैटिंग पावर प्ले का स्वीकार किया है. अब बल्लेबाज रनों की गति को बढ़ाना चाहते हैं. यहां पर 24 में 41 बनाने तो एक बड़ा ओवर आना बहुत जरूरी है और इस पावर प्ले में 3 खिलाड़ी दायरे से बाहर होंगे. फिलहाल स्कोर कार्ड पर अगर बात करें तो 24 है 2 विकेटों के नुकसान पर और आने वाली 24 गेंदों में 41 रनों की आवश्यकता. यानी प्रति ओवर 10.25 का औसत जरूरी होगा. प्रत्येक ओव्हर मध्ये कमीत कमी 10.15च्या सरासरीने धावा जमवायचे आहेत. बॉलिंग मार्क वरती मात्र आपण जर पाहिलं तर संतोष गायकर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं 3रं षटक घेऊन आलेत. स्ट्राइक वरती कैफ, नॉन स्ट्राइकला निलेश. USV वॉरियर्स 65 धावांचा पाठलाग करणारी टीम आहे आणि विरोधामध्ये कांदारी किंग्स. पहिला बॉल फ्लाइट हिट डिलिव्हरी होती, कमी गतीने हाताळलेला बॉल होता.
22च्या स्वरूपातल्या धावा या वेळेला पंच घोषित करतायत. एकंदरीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 पंचांनी लागू केलाय. 22 आणि लेग बाईच्या स्वरूपातल्या धावा या नियमानुसार मिळत आहेत. या वेळेला 22चा इशारा. बॅटिंग पॉवर प्लेचा स्वीकार. या ओव्हरमध्ये 3 खेळाडू दायऱ्याच्या बाहेर, एक एक्स्ट्रा कव्हर, एक वाईडिश लॉंग ऑफ आणि एक डीप मिड विकेट. पुढचा बॉल रिव्हर्स आणि या वेळेला अल्टी पल्टी बॉलला केलंय सीमारेषा पार कल्टी. आणखीन एक फ्लॅट शॉट, सिक्सर, षटकार. इरादा केलाय पक्का, बॉलवर लावलाय 6 धावांचा शिक्का. दे धक्का घे छक्का. लाजवाब स्ट्रोक निलेशच्या बॅटमधून. इनक्रेडिबल. एक तेरी तो एक मेरी. या वेळेला काय फटका सजवलाय. लांब 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 लचक षटकार येतो निलेशच्या बॅटमधून. What a stroke, what a shot. Back to back sixers. पॉवर प्ले आणि पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून रिव्हर्स षटकार ठोकला जातो निलेश कडून. चिमणी उडाली भुर आणि बॉल चाललाय दूर 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 खूप दूर. षटकार. त्रेचाळीस धावा धावफलकावरती या 3 षटकारांनंतर पाहायला मिळत आहेत. एकंदरीत या 3 बॉल मध्ये 3 षटकार आणि एक सिंगल अशा एकूण 4 बॉल मध्ये 19 धावा खर्च केल्या गेल्यात. चला पंच बॉल घ्या. पंच जर जुना बॉल अवेलेबल नसेल तर आपल्याला नवीन बॉलनेच खेळावं लागेल. सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे. सर बॉल घ्या सर. (43 ऑन बोर्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स. 20 बॉल 22. समीकरण बदललंय. मॅच मध्ये मात्र आता कमबॅक होतोय. पुनरागमन. याही वेळेला मात्र उलट्या बॅटने खेळायचा प्रयत्न, परंतु या वेळेला यश नाही मिळालं निलेशला. चेहऱ्यावरती नाराजी आहे, मनामध्ये खंत आहे. 5 बॉल पूर्ण होत आहेत. ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावर. पॉवर प्लेचं षटक होतं. चांगला फलंदाजीचा प्रयत्न. या वेळेला हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता. बॅटची आतली गडा घेतोय. शॉट स्क्वेअर लेगला चाललाय. एकच धाव घेण्याची संधी मिळेल आणि पुन्हा एकदा मात्र सिंगलने ओव्हर नंबर 3 ची होईल समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 गडी बाद 44 धावा स्कोर कार्ड वरती आहे. चला 3 ओव्हरचा खेळ संपलाय. एक छोटासा ड्रिंक टाइम तुम्हाला मिळेल, पण 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि त्यामध्ये 21 धावांची अजूनही गरज आहे ती USV वॉरियर्स टीमला मॅच जिंकण्यासाठी. सावकाश सावकाश. एक छोटासा ड्रिंक टाइम आहे आणि त्या ड्रिंक टाइम मध्ये मात्र आपण मेगा स्क्रीन वरती या स्पर्धेला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्व मान्यवरांचे बॅनर्स आपल्याला बघायला मिळतील. वामिका स्पोर्ट्सचं विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर शकील सैफी साहेब चेअरमन, वर्ल्ड पीस हार्मनी, सुंदरन्ना नायडू, नरेशजी शर्मा. स्पेशल थँक्स टू बुरहान अचवाजी, ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र, तसेच संजय मोदी साहेब खार जिमखान्याचे चेअरमन, वार्ड नंबर 99 चे सन्माननीय कार्यसम्राट नगरसेवक चिंतामणी निवाडे साहेब. आणि सोबतच मेगा स्क्रीन वरती आपण बघत आहात ते टीम फाइट फॉर युअर राइट्स. आमची संपूर्ण आयोजन समिती, खार क्रिकेट लीगचे सर्व खेळाडू आणि सोबतच ही आकर्षक ट्रॉफी, ही चमचमती ट्रॉफी आपण बघताय. विजेता, उपविजेता आणि आदर्श संघ. या स्पर्धेमध्ये जो संघ चांगला खेळ करेल, नियमांचं काटेकोरपणे पालन करेल, एक शिस्तबद्ध संघ म्हणून त्याही संघाला एक ट्रॉफी देऊन गौरवण्यात येईल. हे सर्व करंडक आपण बघत आहात मेगा स्क्रीन वरती, प्रोलिंग स्पोर्ट्सच्या या ऑफिशियल YouTube चॅनल वरती.
अगदी 5 वेगवेगळ्या अँगलने हाय डेफिनेशन कॅमेरा सोबत या स्पर्धेचं केलं जाणारं थेट प्रक्षेपण. छोटासा ब्रेक आणि त्या छोट्याशा ब्रेक नंतर मात्र पुन्हा एकदा आपल्याला घेऊन जाईन मैदानाच्या दिशेला. 18 बॉल आणि 21 धावांचा करायचा पाठलाग. 18 balls to go and 21 runs to win. एका बाजूला विकीभाई आणि अर्जुनभाई कांदारी यांचा कांदारी किंग्स आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र आपण जर पाहिलं तर प्राध्यापक साजन पाटील सरांची टीम आहे USV वॉरियर्स. पुन्हा एकदा मात्र दिनेश नाटेकर दुसऱ्या एंडने आपण जर पाहिलं तर बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळतात. निलेश चांगल्या फॉर्म मध्ये बघायला मिळाले. पॉवर प्ले मध्ये जबरदस्त बॅटिंग निलेशने केली आहे आणि आता मात्र सामना करायचा आहे तो दिनेश नाटेकर अर्थात जिमी नाटेकर यांचा. लोअर फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला बरोबर गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. गॅप होता मोठा. धावांचा नाही तोटा. रन मिळतील 4 4 4 4 चौकार. 18 बॉल मध्ये 21 ची गरज होती. या चौकारानंतर मात्र समीकरण मॅचचं पूर्णतः बदललंय. 17 बॉल 17 धावा. रन अ बॉल इक्वेशन. या वेळेला मात्र तोडीस तोड उत्तर दिले दिनेश नाटेकरने. ऑफ स्टंप या वेळेला मात्र डिसमेंटल केलाय आणि निलेश बाद. थर्ड विकेट डाऊन. तिसरा धक्का लागतो तो यावेळेला USV वॉरियर्सला. विस्फोटक फलंदाजी करत होते निलेश मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल चौकार तर दुसऱ्या बॉलवर मात्र जिमी नाटेकरला सफलता मिळते. विकेटचं पतन. खेळाडू बाद. कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला. चला टाइम आउट असणार आहे. बॅटर रेडी राहायचंय आपण आणि आपले सेफ्टी गार्ड जे आहेत ते आपण मैदानाच्या बाहेरच परिधान करून जायचे. कोणी मैदानावरती येऊन सेफ्टी गार्ड घालायचे नाहीयेत. सर्व खेळाडूंना ही सूचना आहे. नवीन बॅटर जातोय मैदानावरती वैभव मोहिते. निलेशची जागा घेतोय दिनेश नाटेकर. आतापर्यंत आपण जर त्यांच्या गोलंदाजीकडे लक्ष टाकायचं झालं तर 1.2 चेंडूमध्ये 14 धावा त्यांनी खर्च केल्यात. 2 विकेट्स आहेत जिमीच्या खात्यामध्ये. 16 रन 16 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. 6.38 चा रिक्वायर्ड रन रेट आपण बघताय. तसं बघायला गेलं तर या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर कांदारी किंग्स वॉज 39 for 3. या वेळेला मात्र कॉट बिहाइंडची संधी होती बहुतेक आणि म्हणूनच की काय दिनेश नाटेकर मात्र यष्टीरक्षणावर नाराज आहेत. पण चेंडू मात्र निर्धाव आलाय. धाव मिळण्याची कोणतीही संधी नाहीये त्या ठिकाणी. चांगलं कॅमेरा वर्क आपण पाहताय. क्रिस्टल क्लिअर अशी क्वालिटी आपण या लाईव्ह चित्रणाची पाहताय. प्रोलिंग स्पोर्ट्सवर विपुल पंडुलकर अँड टीम या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करत असताना टप्प्याचा बॉल या वेळेला मात्र चपराक लगावली या बॉलवर. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे हा खणखणीत षटकार. धावा झाले 54. 14 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू 11 धावा. या वेळेला सुद्धा लाऊड अपील केली आहे आणि पंचांनी मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 36 उचलून धरलाय.
पायचीतच्या स्वरूपात या वेळेला मात्र फलंदाज बाद. क्लीन बोल्ड आपण जर पाहिलं तर या अगोदर 3 वेळेला आपण पाहिले, पण या वेळेला मात्र पायचीत. लेग बिफोर विकेट. चौथा हादरा लागतोय. या अगोदर तिन्ही फलंदाज क्लीन बोल्ड झाले, पण या वेळेला मात्र यष्ट्यांच्या मधोमध सापडले. लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात मात्र फलंदाज होतोय बाद. चौथा गडी बाद. युएसवी वॉरियर्सला हा चौथा धक्का. आता समीकरण बदलत आहे. 13 बॉल आणि 11 असं मात्र या मॅचचं समीकरण आहे. सामन्यामध्ये आता रंग भरण्याचं काम दिनेश करतोय मैदानाच्या आतमध्ये. आपल्या टीमला मात्र पुनरागमन करून देण्याच्या प्रयत्नामध्ये आहे दिनेश. पण या मैदानावरती मात्र 11 धावा काही मोठी धावसंख्या नाहीये, कारण बाउंड्री दोन्ही बाजूला आपण जर पाहिलं तर खूप जवळ आहेत. पण त्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतील आणि शर्थीचे प्रयत्न करावे लागतील, कारण समोर कसलेले गोलंदाज आहेत. दिनेश नाटेकरचा हा बॉल पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धावेची घोषणा होते. अवांतर धावांचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. धावसंख्या जाते 55 वर. 13 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. लोअर फुल टॉस आणि फुल टोल वसूल केलाय. पुन्हा एकदा मात्र चेंडू जातोय मैदानातून बाहेर. जा बॉल शोधून आण असं सांगितलं आमच्या कार्यकर्त्याला. आणखीन एक षटकार आपल्याला पाहायला मिळतो मैदानामध्ये. 61 धावांवर धावफलक आणि 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अवघ्या 4 धावांची आवश्यकता असेल. बघूया आता शेवटच्या या 4 धावांसाठी कोणाला बॉलिंग मार्कवरती पाचारण केलं जातंय. क्षमतापूर्ण गोलंदाजाची गरज असणार आहे, कारण या 4 धावा जर डिफेंड करायच्या असतील तर तिखट मारा गरजेचा असेल. टिचून मारा करावा लागणार आहे. मनीषला मात्र पाचारण केलं जाते बॉलिंग मार्कवरती. जिमखाना एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज होताना मनीष 7 ते 8 पाऊल अंतरानं पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन कैफने मात्र एका बाजूने डाव सावरून धरला. 6 बॉल 9 वरती बॅटिंग करतोय आणि कमलेश नुकतेच मैदानाच्या आत गेले होते. एक षटकार त्यांच्याही बॅटमधून आलाय. 12 बॉल्स टू गो एंड जस्ट 4 रन्स टू विन. 12 गेंदे और 4 रनों की दरकार ये मुकाबला जीतने के लिए. 12 चेंडू आणि 4 धावा. मणीचा पहिला बॉल स्ट्राइकवर कैफ. पहिलाच बॉल या वेळेला मात्र दिशा भरकटलाय. पंच लागू करतायत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22. व्हाईट बॉल. जतीन भुयाळ सर आणि गजेंद्र पाटील सर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये ऑनफिल्ड पंच म्हणून. आणि विक्रम मोरे विक्रम शेलार सर आमच्या सोबत या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कॉम्बॉक्स मध्ये तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत टीव्ही अंपायरचं काम पाहतायत. या वेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक होता. मिड विकेटला चाललाय बॉल. एकच धाव घेण्याची संधी मिळते. संद गतीने मात्र सुरुवातीला आपण जर पाहिलं तर बॅटिंग केली, तदनंतर मात्र पॉवर प्ले स्वीकारला आणि त्या पॉवर प्ले मध्ये निलेशने मात्र धुवाधार बॅटिंग करत आपल्या टीमला एका चांगल्या स्थितीमध्ये नेऊन पोहोचवलं आणि तिथूनच मात्र कुठेतरी कमबॅक झाला तो युएसवी वॉरियर्स या संघाचा. एकंदरीत पॉवर प्ले खूप महत्वाची राहील या स्पर्धेमध्ये. वाईड लाईन यॉर्कर चांगला बॉल पाहायला मिळतोय. खोदून काढलाय. चिप केलाय चेंडूला. पॉइंटला मात्र फिल्डर आहेत. आणखीन एका धावेची भर पडेल. 64 on board with a loss of 4 wickets. Now just 1 run to win in remaining 10 balls. 10 चेंडू आणि 1 धाव. औपचारिकता पूर्ण हा सामना मैदानाच्या आतमध्ये. खेळाडूंना आत बोलवून घेतलंय आणि या मनगटी फटक्यासोबत हा सामना मात्र जिंकला युएसवी वॉरियर्स. प्राध्यापक साजन पाटील अँड टीम या मॅचचा विजेता होते. वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टीम युएसवी वॉरियर्स अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक टीम
कांधारी किंग्स. चला दोन्ही टीमने शेक हँड्स करूनच मैदानातून बाहेर यायचंय. काय फटका केलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळाला, ग्लान्स पाहायला मिळाला आणि या मनगटी फटक्यासोबत मात्र या मॅचची सांगता होतीये आणि पहिल्या मॅचचा विजेता होतोय तो साजन पाटील सरांचा USV वॉरियर्स. चला एका शिस्तीने मात्र आपण लाईनअप मध्ये आतमध्ये जायचंय आणि दोन्ही टीमने शेक हँड्स करूनच मैदानातून बाहेर यायचंय. चला दोन्ही टीम रेडी राहायचंय नेक्स्ट मॅच साठी. आपण सुद्धा लाईनअप मध्येच आज जायचंय. चला दिनेश सर, समोरची टीम आपली वाट पाहते. एक शिस्तबद्ध आयोजन आपण बघत आहात. खार क्रिकेट लीग क्रिकेटच्या या पटलावरती या खेळाडूंना शिस्त लावण्याचं काम ही स्पर्धा करणार आहे. दोन्ही